अजितदादांचं विमान जिथं कोसळलं तेथील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे। व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे एक विमान उतरत आहे। तसेच या प्रकारे दादांचं विमान जर उतरलं असतं तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते। व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे विमान टेबल टॉप रनवेवर उतरत आहे आणि अशाच प्रकारे उतरताना अजितदादा यांचा अपघात झाला असावा। अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता 10 दिवस उलटून गेले, मात्र अपघात प्रकरणी कुठलीच ठोस माहिती हाती आलेली नाहीये। अशातच राजकीय नेत्यांकडून दादांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे खुद्द पवार कुटुंबातील रोहित पवारांनी मौन सोडत अजितदादांच्या अपघाताबाबत सवाल उपस्थित करणार आहेत। दरम्यान खराब दृश्य मानता असतानाही विमानानं लँडिंग करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे अपघाताच्या तपासाला वेग आलाय। ही चौकशी कोणत्या मुद्द्यावर केली जाणार आहे हे पाहूया। दादांच्या अपघाताचा या मुद्द्यांवर तपास, खराब दृश्य मानतेत लँडिंगचा प्रयत्न का, कमांड सिस्टम मधील त्रुटी, धावपट्टीवरील स्थितीबाबत सविस्तर तांत्रिक तपास, वैमानिकाला लँडिंगसाठी देण्यात आलेल्या कमांड। दुसरीकडे एव्हिएशन एक्सपर्ट्सनं हा विमान अपघात नेमका कसा झाला या संदर्भात काय अंदाज व्यक्त केलाय पाहूयात। आता हा अपघात तांत्रिक चुकीमुळे घडला की यामागे काही वेगळं कारण होतं हे लवकरात लवकर समोर यायला हवं। त्यातच 10 फेब्रुवारीला रोहित पवार नेमके कोणते प्रश्न उपस्थित करणार, कोणता मोठा गौप्यस्फोट करणार याकडे अनेकांचं लक्ष लागलंय।